नमस्कार. आज नवरात्री आणि महाराष्ट्राच्या तमाम लोकांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा. आज आपणा सर्वांसाठी देखील वर्ष दीड वर्षापासून बंद असलेली मंदिरं ही उघडण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या सर्व मंदिरांमध्ये जाऊन श्रद्धेने दर्शन घेत असताना कोविड अनुषंगिक वर्तणूक ही निश्चित प्रकारे सर्वांनी करावी आणि ज्या काही मंदिरांच्या बाबत नियमावली करून देण्यात आलेल्या आहेत, ऑनलाईन दर्शन असेल, लहान मुलांना आणि वृद्धांना त्या ठिकाणी ऑनलाईननी घेतलेलं बरं, पासेस घेऊन नंतर दर्शनाला गेलेलं बरं, अशा स्वरूपाच्या ज्या काही छोटी नियमावली आहेत ती निश्चित प्रकारे पाळावी. मंदिरांना सुद्धा सूचित करण्यात आलेलंच आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर्सचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर सर्व ठिकाणी करून आपण जे काही आता बऱ्यापैकी सर्व खुलं केलेलं आहे त्या अनुषंगाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज मला एक महत्त्वाची एक मिशन कवच कुंडल नावाने आम्ही एक मिशन उद्यापासून करत आहोत. दिनांक 8 ते दिनांक 14 पर्यंत या मिशनच्या बाबतची सुद्धा घोषणा या निमित्ताने करायची आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की देशामध्ये 15 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीपर्यंत आपल्या देशामध्ये 100 कोटी लसीकरण व्हावं असं टार्गेट केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हे कुठेही देशाच्या इतर राज्यांपेक्षा आजही कमी नाही याबद्दल निश्चितच केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या बाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे. काल परवा मला मंडाविया जे स्वास्थ्य आरोग्य मंत्री आहेत केंद्राचे, त्यांनी पण मला या सगळ्याबाबत चर्चा केली फोनवर आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्राच्या या 100 कोटी देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने आम्ही तातडीने मिशन कवच कुंडल हे मिशन 8 ते 14 पर्यंत राबवण्याचा निर्णय घेतला. याबाबत साधारणपणे आपण 15 लाख लसीकरण किमान रोज झालं पाहिजे अशा पद्धतीची आपलं स्वतःला टार्गेट आपण करून घेत आहोत. त्याचबरोबर त्याला पूर्वी जसं लस उपलब्ध नसायची आता त्या पद्धतीची परिस्थिती नक्कीच नाही आहे आणि आज या क्षणाला आपल्या जवळजवळ 75 लाख लस उपलब्ध आहे आणि 25-1 लाख आणखीन आज प्राप्त होईल. त्यामुळे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहे आणि म्हणून 15-90 अशा स्वरूपाने 15 लाख लसीकरण दररोज केलं तर एक 6 दिवसात आपला हा स्टॉक पूर्ण संपवावा असा उद्दिष्ट आम्ही आमच्या आरोग्य विभागाला दिलेलं आहे. हे सगळं करत असताना जी आजपर्यंतचं लसीकरणाची एकूण जी टक्केवारी आहे ती अशी आहे की साधारण आपल्या राज्याला एकूण 9 कोटी 15 लाख एवढं आपलं उद्दिष्ट आहे, टोटल उद्दिष्ट. एवढं आपल्याला फर्स्ट डोस आणि सेकंड डोस दोन्ही करायचे आहेत. तर यापैकी 9 कोटीपैकी 6 कोटी लस पहिली डोस झालेली आहे. याचा अर्थ फर्स्ट डोसमध्ये आपल्याला अजून 3 कोटी 20 लाख एवढं लसीकरणाचं उद्दिष्ट आहे. जर 3 कोटी 20 लाख लसीकरण जर झालं फर्स्ट डोसचं तर जवळजवळ राज्याच्या 18 वर्षाच्या वरच्या सर्व नागरिकांसाठी आपण पहिलं डोस देत आहोत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेल्या अँटीबॉडीज यामुळे मोठ्या पद्धतीनं संरक्षण या सर्व लोकांना मिळू शकेल. म्हणजे सेकंड डोस किती झालेले तर सेकंड डोस 2.5 कोटी झालेले आहेत. जर टक्केवारीत असाल तर साधारणपणे 65% आपण फर्स्ट डोस आत्तापर्यंत कंप्लीट केलेले आहेत
आणि 30% आपण सेकंड डोस कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्याला फर्स्ट डोसला अधिक प्राधान्य देऊन उर्वरित 3.25 कोटी जर केले तर तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने खूप मोठ्या पद्धतीनं जी आम्हाला सगळ्यांना जी भीती वाटत होती ती निश्चित प्रकारे कमी होण्यास मदत होईल. आज साधारणपणे हा का करायचा आहे हा आणि त्याचे फायदे काय आहेत, तर त्याच्या संदर्भातला महत्त्वाचा उद्देश आहे की आपण बघितलं की आज 65% फर्स्ट डोस झाल्यामुळे आपण जवळजवळ 100% ओपन अप केलेलं आहे. आता काही राहिलेलं नाही. आज मंदिरं पण ओपन अप केलेले आहेत आणि त्यामुळे एक नक्कीच आहे की जरी कोणी समजा काही स्वरूपात आजारी म्हणजे इन्फेक्ट झालं तरीसुद्धा त्याची सिव्हिअरिटी कमी राहील, त्याची दाहकता कमी राहील, ICUची गरज पडणार नाही, ऑक्सिजनची गरज पडणार नाही. हा जो महत्त्वाचा एक भीतीचा विषय असतो तो निश्चित प्रकारे कंट्रोलमध्ये राहील आणि त्याचमुळे डेथ रेट याला सुद्धा निश्चित प्रकारे खूप मोठ्या पद्धतीनं लगाम बसेल आणि हाच आपला उद्देश आहे ज्यासाठी आपल्याला लसीकरणाला अधिक महत्त्व द्यायचं आहे. आणि म्हणून लसीकरणाच्या महत्त्व सर्वांनी जपावं असं मनापासूनचं आपल्या सगळ्यांना सूचना देऊ इच्छितो, विनंती करू इच्छितो आणि जेवढे काही लोक असतील जे यामध्ये भाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घेऊ इच्छितात त्यांना सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा याचं प्रबोधन सगळ्यांना करण्याची गरज आहे. काही समाजाचे असे विशिष्ट घटक आहेत की ज्यांची आपल्याला विशेष तत्वानी काळजी घेतली पाहिजे. ती काळजीसुद्धा घेण्याबाबतच्या सूचना आम्ही देण्यात आलेल्या आहेत. काही विशेष समाजाचे प्रवर्ग आहेत की ज्यामध्ये आपल्याला काही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक गुरूंना किंवा त्यांच्या मौलवींना सुद्धा इन्व्हॉल्व करून आपल्याला लसीकरणाला अधिक जास्त महत्त्व देऊन लसीकरण करण्याच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या आज गोष्टींच्या अनुषंगाने मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या संपूर्ण महत्त्व लक्षात घेऊन कशा स्वरूपाने आपल्याला हे यश मिळवायचं आहे. तर काल मी संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तास राज्याचे संपूर्ण जिल्हाधिकारी, राज्याचे सगळे जिल्हा परिषदचे CO आणि संपूर्ण आरोग्याची 100% यंत्रणा या सगळ्यांबरोबर VC ने त्यांच्याशी डिटेल प्लॅनिंग त्यांच्याशी केलेली आहे आणि त्यांना पूर्ण प्रोग्राम सांगितलेला आहे ज्यामध्ये कलेक्टर्स, COs यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या म्हणजे अंगणवाडी आणि त्या संबंधित महिला असतील त्या आणि त्याचबरोबर शिक्षक वर्ग या आणि महसूलचा वर्ग, मग तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामविकास विभागाचे लोक असतील, BDOs असतील, या सगळ्यांच्याच सहकार्याने खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू हा ग्रामपंचायत करून किंवा शहरामध्ये वॉर्ड करून आपल्याला त्या दृष्टिकोनातूनचं मायक्रो प्लॅनिंग करून नियोजन केलं पाहिजे. अशा सगळ्या नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यांना लागत असणारे सर्व साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग ते ह्युमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ जर म्हणाल तर ANM असतील, GNM असतील, डॉक्टर्स असतील, सिरेंजेस असतील, जे कमतरता होती ती पण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अडचणी काही नाहीत, हे त्यांच्याकडून वदवून घेतलेलं आहे. आता गरज आहे फक्त मोबिलाईज करण्याची, म्हणजे लोकांना त्यांच्या घरून त्यांना प्रबोधन करून आणून त्यांना सेंटरपर्यंत घेऊन येणं, हे मोबिलायझेशनसाठी सुद्धा या सर्व विभागांची गरज आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण काम करून घ्यायचं आहे. तर या सगळ्या बाबी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. सगळ्यांनी उत्साहाने हे सगळं करूच असं त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण साधारण 15.5 लाख म्हणजे 15,16,000 अशा स्वरूपाने आपण उच्चांक मागच्या ही काही एक दिवसातल्या लसीकरणामध्ये केलेला आहे. मी त्यांना आता असं सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये आपलाच उच्चांक आपण मोडला पाहिजे आणि आपण 20 लाख 25 लाखापर्यंत जाऊन महाराष्ट्राची क्षमता ही काय असू शकते ती दाखवून दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एका आपण जर का सेंटरवर मोठ्या पद्धतीनं लसीकरण आपण करू शकलो तर हे शक्य होऊ शकेल आणि त्यामुळे ही सगळी टीमवर्क करून आणि एका मिशन मोडवर त्या ठिकाणी हे काम करण्याची आवश्यकता आहे.
आणि म्हणूनच याला नावसुद्धा दिले मिशन कवच कुंडल. कवच कुंडलचा अर्थच सुरक्षा, आपल्याला सुरक्षा करण्याच्या मिशनवर आपण आहोत आणि पूर्ण कोविडपासून आपल्याला सुरक्षा त्या ठिकाणी सर्व जनता जनार्दनाची करायची. या सगळ्याच अनुषंगाने आता आपण पुढच्या येणाऱ्या काळात साधारणपणे आपण कोणाकोणाची मदत घेऊ शकतो, तर शासनाच्या व्यतिरिक्त आपण IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर्सची, प्रायव्हेट डॉक्टर्सची मदत घेतली पाहिजे, रोटरी क्लब असेल किंवा तुमचे लायन्स क्लब असतील, NGOज असतील वेगवेगळ्या, या सगळ्यांना आपण पूल करून मदत घेतली पाहिजे. केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी सुद्धा केंद्र शासन अनेक पद्धतीनं मनुष्यबळांचे पगारसुद्धा उपलब्ध करून देतात. तर अशा काही वेगवेगळ्या NGOज असतात आणि त्याला फंडिंग CSRच्या माध्यमातून अनेक मोठ्या कंपन्या करतात. मला वाटतं त्यांच्याकडून सुद्धा काही मनुष्यबळ उभं करावं आणि मोबिलायझेशनचं काम करावं, अशा सुद्धा सूचना मी काल या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सगळ्या संबंधाने मला असं सांगायचं की साधारणपणे IEC यातला फार महत्त्वाचा विषय राहणार आहे. म्हणजेच इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन, लोकांना अवेअरनेस करणं, लोकांना जनजागृती करणं, याबाबतसुद्धा आरोग्य विभाग तर करेलच, परंतु त्या लेवलला कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला आणि COजला सुद्धा सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्यातले जे प्रभावी ओपिनियन मेकर्स असतील, इन्फ्लुएन्स करणारे लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे सदस्य असतील, आमदार खासदार असतील, सर्वपक्षीय सर्व लोकांना एकत्रित करा. काही सेलिब्रिटीजला या ठिकाणी आपापल्या परीनं एकत्रित करा आणि याला आपण महत्त्व IECचं म्हणजे लोकांना जागरूक करण्याचं करा. मी काही सक्सेस स्टोरीजसुद्धा सांगितल्या की जसं आता पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेने 75 तास सलग न खंड पडता लसीकरण चालू ठेवलं. म्हणजे याचा अर्थ काय की दिवस पण, रात्र पण आणि कधी पण जाऊन तुम्ही लसीकरण आपापल्या वेळेच्या सोयीने करू शकता. हे एक इनोव्हेटिव्ह आयडिया त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. त्यांनी काही प्रमाणात ट्रान्सजेंडर्स, सेक्स वर्कर्स, काही विशिष्ट असे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी विशेष ड्राईव्ह घेऊन यांना सगळ्यांना देखील लसीकरण करण्याच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्यामुळं असा कुठलाही घटक विसरता कामा नये. बऱ्याचदा अशा असतात की भिकारी असतात किंवा बेगर्स ज्याला म्हणू आपण, किंवा सोडून म्हणजे अनाथ लोक असतात, वयस्कर लोक असतात. या लोकांना सुद्धा कधी कधी त्यांच्याजवळ कार्ड नसतं, त्यांचं ओळखपत्र नसतं. अशा लोकांना सुद्धा आपल्या कोविन ॲपमध्ये एक स्पेशल मॉड्यूल आहे की ज्यामध्ये काहीच ओळख नसली तरीसुद्धा त्यांचं नाव त्यामध्ये टाकून आपल्याला त्यांना लसीकरण करता येऊ शकतं. जरी कुठे नेटचे प्रॉब्लेम असतील, कोविन लॅब नीट ऑपरेट होत नसेल, तरी ऑफलाईनमध्ये सुद्धा आपण मॅन्युअली रजिस्ट्रेशन करून आपण लसीकरण करून द्या आणि नंतर 24 तासात आपण त्यांना ऑनलाईन करा, अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या छोट्या छोट्या बाबी होत्या ज्या त्यांनी आम्हाला विचारल्या किंवा अशा अडचणी येऊ शकतात सांगितलं, त्या सगळ्यांचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना म्हणजे सर्व पालकमंत्री महोदयांना या सर्व कार्यक्रमामध्ये आपण म्हणजे काल कॅबिनेटमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचं आव्हान काल कॅबिनेटच्या सगळ्या कलिग्जला केलेलं आहे, सहकाऱ्यांना केलेलं आहे, सांगितलेलं आहे की यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. मी आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सुद्धा संदेश राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून रेकॉर्ड करून लोकांपर्यंत आणि आपल्या माध्यमांच्या मार्फत लोकांपर्यंत आव्हान करणारे संदेशसुद्धा त्यांच्याकडून मी निश्चित प्रकारे घेणार आहे. तर अशा स्वरूपाने आपल्याला साधारण फर्स्ट डोस 3.25 कोटी जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पूर्ण करायचा आहे. याचा अर्थ सेकंड डोस जे काही आज 30% झालेत म्हणजेच 2.5 कोटी झाले, तर त्यांनासुद्धा उर्वरित सेकंड डोस देणं हा सुद्धा महत्त्वाचा विषय राहील. पण किमान आपण सर्व जनतेला सुरक्षित करण्याचं काम पहिल्या फेजमध्ये करूया. कारण जसं आपण फ्रंटलाइनर्सला, डॉक्टर्सला, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि स्वच्छता कामगारांना आपण जवळजवळ 75% लसीकरण करून घेतलेलं आहे. तर अशा स्वरूपाने मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता 45 वर्षाच्या वरचे लोकसुद्धा 71% वर
कंप्लीट झालेले आहेत. 18 वर्षाचे वरचे लोक 65% हे सगळं त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आणखीन याला जोडून मला असं सांगायचं की केंद्र शासनाच्या वतीनं आणि राज्य शासनाला काही सूचना करण्यात आलेल्या आहेत की ज्यामध्ये साधारण जेवढे देशभरामध्ये मृत्यू झालेले आहेत कोविडच्या कारणाने ज्या त्या राज्यांनी त्यांना 50,000 रुपये एक सानुग्रह अनुदान किंवा मदतीचा हात म्हणून त्यांना आपण द्यावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्यामुळे आपण 50,000 रुपये प्रत्येक मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या खात्यावर किंवा त्यांच्या वारसांच्या खात्यावर आपण वर्ग करण्याच्या संदर्भात सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत काल कलेक्टर्सला. आणि ज्यांचे RT-PCR आणि ज्यांचे रॅट ज्याला रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणतो आपण त्यांचे जे पॉझिटिव्ह होते आणि त्यानंतर मृत्यू झालेत अशा सगळ्या डेथ सर्टिफिकेट्सवर स्पष्टपणे कोविड लिहिलेलं आहे. आणि या उपर सुद्धा काही क्लिनिकल डायग्नॉसिस झालेले आहेत. म्हणजे काही लोकांना मृत्यू कोविडनी झाला परंतु सर्टिफिकेट नसेल तर क्लिनिकली जरी डायग्नॉस झालेला असेल पण मृत्यू कोविडचा असेल तरीसुद्धा त्यांना आपण 50,000 रुपये प्रत्येकी देत आहोत. या सगळ्यांची निधी आपल्या राज्याच्या जो SDRF फंड असतो ज्यामध्ये केंद्र राज्याचे पैसे असतात यातून आपण हे पैसे देत आहोत. साधारणपणे आपल्या राज्यामध्ये 1,40,000 एवढे व्यक्ती कोविडनी मृत्यू झालेले आहेत. आणि त्यामुळे 1,40,000 गुणिले 50,000 जर बघितलं तर 700 कोटी रुपये आपण यासाठी SDRF मधून तरतूद करून वितरित करत आहोत. यासाठीची व्यवस्था अशी केलेली आहे की साधारणपणे एक पोर्टल आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि त्या पोर्टलवर सर्व जिल्हाधिकारी आणि आपल्या सगळ्या सिव्हिल सर्जन्स यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत्यूंच्या लोकांचे नाव अपलोड करायचे आहेत आणि त्यांना आपण ऑनलाईन पद्धतीनं पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत. तर त्यांच्या वारसांचा वगैरे जो काही असेल त्यांच्या घरच्यांचा त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातील तशा सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर या सगळ्या बाबी कशा स्वरूपाने आपण करतो आहोत ते आम्ही सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आम्ही आता VCवर सगळ्यांना कळवण्यात आल्या असल्या कारणाने याचा दररोजची मॉनिटरिंग आमचे जे डायरेक्टर हेल्थ आहेत ते निश्चित प्रकारे करतील. आणि मला जे सांगण्यात आलं की कुठल्याही परिस्थितीत कितीही स्पीड वाढवली तरी आम्हाला केंद्र सरकार आता वॅक्सिन कमी पडू देणार नाही असा विश्वास काल मांडवियाजींनी मला दिला आहे. आणि त्यामुळे प्रत्येकात जेवढी क्षमता असेल जेवढी शक्ती असेल जेवढं सामर्थ्य असेल त्या सर्व सामर्थ्यांनी प्रत्येक नागरिकांनी मला वाटतं या एक राष्ट्रीय लसीकरणाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम 100% यशस्वी करावं असं आरोग्यमंत्री या नात्याने आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. सर, प्रामुख्याने आपण मुंबई आणि पुणे शहरांमध्ये हे लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं पाहतो. मात्र काही लहान शहरात किंवा खेडेगावात तिथे लसीकरण झालेलं आहे. जसं मालेगावचं उदाहरण दिलं. पहिल्या दिवशी आपली राज्याची सरासरी 65% आहे तर मालेगावमध्ये केवळ 21% लसीकरण झालेलं आहे. अशा ठिकाणी तुम्ही जास्त लक्ष देणार काय? निश्चित प्रकारे देण्याची गरज आहे कारण शेवटी आपल्याला 3,20,00,000 जे काही एकूण फर्स्ट डोसचं जे टार्गेट करायचं आहे त्यामध्ये हे सगळे असे आव्हानं आहेत आमच्यासमोर. आणि त्यामुळे मी स्वतःसुद्धा काही धर्मगुरूंना भेटून त्यांचं व्हिडिओ स्वतः बसून घेऊन अशा सगळ्या लोकांना मुल्ला मौलवींना सुद्धा विनंती करून या सगळ्या गोष्टी ज्यांच्यामध्ये काही चुकीचे गैरसमज असतील वॅक्सिनेशनच्या संबंधी त्यांचं शंकेचं निर्मूलन किंवा निरसन करण्याचं काम आम्ही या माध्यमातून निश्चित प्रकारे करणार आहोत आणि विशेष या सगळ्या बाबींकडे लक्ष देणार आहोत. असं काही भागामध्ये आहे, सर्व ठिकाणी नाही. मुस्लिम बांधवांनी मोठ्या पद्धतीनं लसीकरणात सहभाग घेतला आहे पण एखादा विशिष्ट एरिया असतो की ज्या ठिकाणी एक जनरलच मत तयार होतं आणि त्यामुळे ते तसं होतं. तर मालेगावच्या भागामध्ये तिथल्या ज्या आमच्या महानगरपालिकेच्या CO होत्या काल आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की अशा स्वरूपाने आम्हाला काही मदत करा, आम्ही आमच्या स्तरावर आम्ही करूच. आणि निश्चित प्रकारे ती आम्ही खात्री दिलेली आहे त्यांना की आम्ही त्यात लक्ष घालून मदत करूया.
सर, आपण राज्यात आकडेवारी वाढेल असं म्हटलं गेलं होतं, पण प्रत्यक्षात पॉझिटिव्ह आकडेवारी बघायला मिळते. म्हणजे आकडा वाढला नाहीये. म्हणून मुंबई महानगरपालिकेनं कोर्टाला सांगितलं की तिसरी लाट येणार नाही. महाराष्ट्रात पण तसंच आहे. तिसरी लाट या संदर्भात मी एवढंच सांगेल की इन्फेक्शन आपण लसीकरण केल्यानंतर होणारच नाही असा कोणीही दावा करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की तिसरी लाट ज्या ज्या देशांमध्ये आली, मग ती UK असेल, युनायटेड किंगडम किंवा अमेरिका असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, या सर्व ठिकाणी तिसरी लाट आलेली आहे आणि त्या ठिकाणी 70% 75% लसीकरण झाल्यानंतर सुद्धा आली. परंतु तिथलं जर तुम्ही बघितलं तर इन्फेक्ट होण्याचा दरसुद्धा अतिशय नगण्य होता आणि मृत्यूदर आणि सिव्हिअरिटीचा दर तर अजिबातच त्या ठिकाणी नव्हता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अँटीबॉडीज तयार करणं हे लसीकरणाचं काम आहे आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असली तर आपण तिसऱ्या लाटेला किंवा खऱ्या अर्थाने येणाऱ्या कुठल्याही व्हायरसच्या अतिक्रमाला आपल्याला रोखता येऊ शकतं. त्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवणं हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण गेले काही दिवस आपण बघितलं तर 2,500च्या दरम्यानच कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले. तर दुसरी लाट आता ओसरली आहे आणि तिसरी लाटेची शक्यता मावळली असं काही आपलं टास्क फोर्सचं म्हणणं आहे का? कारण गेले अनेक महिने हा आकडा वाढत नाही, सातत्याने कमी होताना दिसतं आणि आपण सगळं खुलं केल्यानंतरही आकडा कमी होतो. नाही, कसं असतं की आता आपण बघा, साधारणपणे दसरा आहे आणि दिवाळी आहे. हा हिंदू धर्मातला एक सगळ्यात मोठा सण आहे आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जाणवेल का अशी एक थोडीफार शंका नक्कीच मनामध्ये वाटते. आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून हा वॅक्सिनेशनचा सुद्धा एक स्पेशल ड्राईव्ह आपण या ठिकाणी घेत आहोत की जेणेकरून जरी तिसरी लाटेची काही शक्यता निर्माण झाली आणि आली तरीही त्याचं प्रमाण तेवढं असू नये आणि त्याची दाहकता तेवढी असू नये, हा त्यातला महत्त्वाचा भाग. तर असं असलं तरी अहमदनगरमध्ये लॉकडाऊनसाठी एवढे नगरमध्ये लॉकडाऊनसाठी परिस्थिती निर्माण झाली, हे वेगळा व्हेरियंट यात असं दिसतं का की तिथे तेवढ्या भागामध्ये खूप जास्त रुग्ण वाढत आहेत? मला असं वाटतं की आम्ही तिथे आयुक्तांनाही वेगवेगळ्या पाठवलं, नाशिकच्या आयुक्तांना पाठवलं, तिथं स्पेशल लक्षही देतो आहोत, तिथं जास्त आपण लसीकरणही वाढवतो आहोत जेणेकरून त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण व्हाव्यात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करतो आहोत. आणि तिथे टेस्टिंगही वाढवावी अशा पद्धतीचं कलेक्टरांना फार कडक पद्धतीच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं कंट्रोलमध्ये येईल, असा काही फार काळजीचा विषय नाही आहे. नॉमिनल वाढतो परंतु तो सुद्धा कंट्रोलमध्ये येईल अशी आमच्या आरोग्य विभागाची खात्री आहे. सर, आपण आता 5वी किंवा 8वीपासून पुढचे वर्ग आपण सुरू केलेले आहेत. आता आपण लसीकरणाचा वेग वाढवतो, पण या सगळ्यामध्ये लहान मुलांसाठी काही विशेष तुम्ही नियोजन केलेलं आहे? नाही, आज तरी आपण लहान मुलांच्या लसीकरणाच्या संदर्भात कुठलाही विषय नाहीच आणि त्यामुळं 18+ हेच आपलं टार्गेट आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीत आपण काळजी एवढीच घेतो आहोत की शाळेमध्ये शिकवणाऱ्या टीचर्सनी डबल वॅक्सिनेट झालं पाहिजे, स्कूल्समध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केली पाहिजे आणि सेग्रिगेटेड पद्धतीनं मुलांना बोलवून टीचिंग लर्निंग जे काय आहे ते झालं पाहिजे आणि स्कूल प्रॉपरली सॅनिटाईज झाली पाहिजे. अशा स्वरूपाने आपण स्कूल्सच्या संदर्भातल्या SOPs तयार केलेल्या आहेत आणि त्याची अंमल होतीये या दृष्टिकोनातून काळजी घेत आहोत. कोविडच्या मृत्यूनंतर न्यूक्लिअर मायकोसिसमुळे पण अनेक मृत्यू झाले, मग त्यांना पण हे सानुग्रह अनुदान दिलं जाईल का? निश्चित प्रकारे, कारण कोविड आणि कोविडनंतरच म्युकरमायकॉसिस असं परिस्थिती बऱ्याचदा होते आणि त्या दृष्टिकोनातून म्युकरमायकॉसिस आणि कोविड हा एकाच ह्याच्यातला भाग असतो. त्यामुळे म्युकरमायकॉसिस आणि कोविड हे दोन्हीही कोविडच समजून त्यांना आपण देण्याच्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही करू. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मिशन कवच कुंडल आपने लॉन्च करने वाले हैं 8 तारीख से, किस तरह से इसका पूरा इम्प्लीमेंटेशन होगा? मिशन कवच कुंडल यह एक मिशन हम कल से यानी 8 तारीख से 14 तारीख तक हम लॉन्च कर रहे हैं, करीबन 6 दिन. और इसमें हमारा जो टारगेट है वो रोज़ 15 लाख टीकाकरण इसमें होना चाहिए, ऐसा मिनिमम अपेक्षा है. और इसमें एक है कि जो आज टीके की मात्रा उपलब्ध नहीं होती थी, यह जो शिकायत रहती थी, अभी वो शिकायत निश्चित तौर पर दूर हुई है और बड़े मात्रा में टीके उपलब्ध हुए हैं. प्रोडक्शंस भी सीरम इंस्टीट्यूट ने और भारत बायोटेक ने बहुत बड़े पैमाने पर बढ़ाया है
और इसलिए टीके की मात्रा उपलब्ध केंद्र शासन की माध्यम से हो रही है। मैं इतना ही कहना चाहता हूं कि आज राज्य में करीबन 1 करोड़ टीके उपलब्ध हैं और हम ये 6 दिनों में पूरा ख़त्म करना चाहते हैं। तो इसके लिए हमारा जो 15 लाख से 20 लाख का जो एक टारगेट रहेगा रोज़ का, यह हम मिशन कवच कुंडल में काम करने के लिए प्लान किया है। कल रात को हमने 7 से लेकर 8:30 बजे तक राज्य के सभी कलेक्टर्स, सभी ज़िला परिषद के सीओज और हमारे स्वास्थ्य विभाग के सभी कर्मचारी, अधिकारी, इन सभी लोगों के साथ हमने वीसी बहुत डिटेल में ली है, प्लानिंग किया है और उसमें ये तय हुआ है कि किस तरह से माइक्रो प्लानिंग करके हम ये टारगेट अचीव कर सकते हैं। और उनकी जितनी भी शंकाएं हैं वो शंका भी हमने निश्चित तौर पर दूर की है। मैं इतना ही चाहता हूं कि इसमें IMA, रोटरी क्लब, लायन क्लब, यह जो NGOs है, यह इसकी भी हम मदद लेंगे और अन्य जो विभाग है, जैसा महिला एंड बाल कल्याण विभाग होता है, उनकी मदद है, शिक्षा विभाग की मदद है, क्योंकि उनके टीचर्स को हम ज़रूर इसमें सहभाग उनके कामों के माध्यम से लेंगे और ग्राम विकास है, महसूल है, ये सभी लोगों की मदद के माध्यम से हम मोबिलाइजेशन का काम, ज़रूर टीके लगाने का काम हमारी स्टाफ नर्स करेगी, डॉक्टर्स करेंगे, उसके जो भी रिसोर्सेस है सभी सिरिंजेस से लेके सभी हमारे PSC और सब सेंटर लेवल पर पहुंचाने का जिम्मेदारी स्वास्थ्य विभाग की रहेगी। लेकिन मोबिलाइजेशन का जो काम है वो अन्य विभाग की मदद के माध्यम से हम करेंगे और IEC करेंगे। उसके तहत लोगों को और ज़्यादा जानकारी देंगे, लोगों को एक तरफ से हम उनको अवेयर करेंगे कि भाई टीके कितने इम्पॉर्टेंट है आपके लाइफ के लिए और आने वाले ज़िंदगी के लिए। क्योंकि टीकों का फ़ायदा ऐसा है कि अगर इस महामारी में, इस पेंडेमिक में अगर कोई इन्फेक्ट होता भी है तो टीका अगर लगाया है तो निश्चित तौर पर उसका जो सीवियरिटी है वो कम होता है, ऑक्सीजन नहीं लग सकता है या ICU नहीं लग सकता है। और यह प्रमाणित हुआ है, यह हमारे पास सभी पूरी दुनिया की जो जानकारी है उसके तहत हमारा स्वास्थ्य विभाग ये कह रहा है। तो इसलिए मैं ये कहना चाहता हूँ कि टीके लगाना ही चाहिए। मैं इस माध्यम से हमारे सभी महाराष्ट्र के नागरिकों को यह अपील करना चाहता हूँ कि आप जिन्होंने भी टीके नहीं लगाए उन्होंने टीके लगा लेना चाहिए। टारगेट ऐसा रहेगा, कम हमारा 9 करोड़ 15 लाख का कुल मिला के हमारे को टीकाकरण करना है, जिसमें 6 करोड़ फर्स्ट डोज हुए हैं और 2.5 करोड़ सेकंड डोज हुए हैं। तो 6 करोड़ का मतलब ऐसा है कि 9.25 करोड़ माइनस 6 करोड़ तो 3.25 करोड़ के टीके अभी फर्स्ट डोज के लगने बाकी है। इस मिशन के तहत हम ये 3.25 करोड़ के टीके लगाने का उद्दिष्ट हमारे स्वास्थ्य विभाग ने रखा है और उसके लिए 15 लाख रोज़ाना हम टीकाकरण करने के लिए हमने कहा है। केंद्र शासन के स्वास्थ्य मंत्री मंडाविया जी, उनका भी मेरा दूरध्वनि से फ़ोन से बहुत लंबी वार्तालाप हुई और उन्होंने मुझे कहा है कि हमारा केंद्र शासन का यह उद्दिष्ट है कि दशहरे तक 15 अक्टूबर तक 100 करोड़ टीके हमारे देश में लगाना है। तो उसमें महाराष्ट्र आज भी आगे है ही, तो महाराष्ट्र इसमें और आगे कैसा बढ़े हम ये देखना चाहते हैं। और निश्चित तौर पर टीका जितना चाहिए उतनी मात्रा में टीका देने की व्यवस्था मंडाविया जी स्वास्थ्य विभाग की तरफ से करेंगे, ऐसा उन्होंने हमें यकीन दिलाया है। और हम निश्चित तौर पर इसीलिए हम यह कवच कुंडल मिशन आगे बढ़ा रहे हैं। ख़ास तौर पर मैं ये कहना चाहूँगा कि IEC के माध्यम से हम लोगों को अवेयर करने के लिए भी जिम्मेदारी हमारे सभी आला ऑफिसर्स के ऊपर दी है। इसके बावजूद हम एक और यहाँ पर सभी महाराष्ट्र की जनता को बोलना चाहते हैं कि करीबन जितने भी मृत्यु हुए हैं उन मृत्यु के
परिवारों को 50,000 रुपये उनके परिवार के लिए एक मदद की माध्यम से हम SDRF फंड के तहत हम देना चाहते हैं। तो 1,40,000 मृत्यु मल्टीप्लाइड बाय 50,000 अगर किया जाए तो 700 करोड़ इसके लिए हमने मुकर्रर किए हैं। SDRF में जो पैसे हैं इसमें से हम ये निधि हम वितरित करेंगे। इसकी प्रोसीजर ऐसी होंगी कि उसके लिए एक अलग से पोर्टल किया जाएगा और पोर्टल में जो भी नाम कलेक्टर्स और अलग अलग ज़िलों से अपलोड किए जाएंगे उनके ऑनलाइन अकाउंट्स में उनको हम 50,000 डिपॉजिट करने का काम हम करेंगे। आज तक जो टीकाकरण के माध्यम से जो काम हुआ है, खासतौर 65% फर्स्ट डोज हुआ है और 30% सेकेंड डोज हुआ है। तो मुझे लगता है कि यह मैं अपील इतना ही करना चाहूँगा कि जैसा कि कल कैबिनेट में भी माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी सभी गार्डियन मिनिस्टर से अपील की है कि अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में टारगेट अचीव करने के लिए आप ज़रूर प्रयत्न करना ज़रूरी है, कोशिश करना ज़रूरी है। और उनके भी एक वीडियो क्लिप्स हम पूरे महाराष्ट्र के लोगों को अपील के माध्यम से हम उनकी भी वीडियो क्लिप जारी करेंगे या उनका भी अपील लोगों तक हम पहुंचाने का काम ज़रूर करेंगे। तो इस तरह मैं इतना ही अपील करूंगा महाराष्ट्र की जनता को कि कोई हालत में सभी लोगों ने जिन्होंने टीकाकरण किया है उन्होंने भी जहाँ जहाँ भी अपने दोस्तों में, अपने परिवारों के सदस्यों में, अपने रिश्तेदारों में जो भी लोग हैं, समाज के लोग हैं, उन्होंने सभी लोगों ने आने वाले दिनों में और ख़ास तौर पर इन मिशन के दिनों में जैसा कि 8 अक्टूबर से लेकर 14 अक्टूबर तक सभी लोगों ने अवेयरनेस कीजिए और बड़े पैमाने पर टीकाकरण करने के लिए आप सभी लोग कोशिश कीजिए। जिस तरह से रिलैक्सेशन दिए जा रहे हैं, कहीं ना कहीं जो अंदेशा लगाया गया था थर्ड वेव को लेकर वो पूरी तरह से खत्म हो चुका है महाराष्ट्र में। तो थर्ड वेव का अंदेशा ये केंद्र शासन ने ही खास तौर पर कहा था और मुझे ऐसा लगता है कि जैसा कि अभी दिवाली के बाद आज भी अंदेशा ऐसा लगाया जा रहा है कि हो सकता है माइल्ड स्वरूप में क्यों न हो लेकिन थर्ड वेव आ सकती है। तो यह माइल्ड स्वरूप में अगर भी आती है तो टीकाकरण का यह जो मिशन कवच कुंडल है इसका उद्देश्य यही है कि या उद्देश्य हमारा यही है, ऑब्जेक्टिव यही है कि हम ये कहना चाहते हैं कि इससे सीवियरिटी नहीं रहेगी, डेथ रेट बहुत कम रहेगा और लोग सुरक्षित रह सकते हैं। इसीलिए हम ये कवच कुंडल यहाँ पर कर रहे हैं। अजित पवारांच्या आणि जरंडेश्वर साखर कारखान्याला कालच किरीट सोमय्यांनी भेट दिली होती आणि आज त्या साखर कारखान्यावर कारवाई झालेली आहे आणि तो कारखाना देखील अजित पवारांच्या नात्यात आहे। मला वाटतं की हा सगळा ही जी सगळी बाब आहे ही कायदेशीर असते जी काय असेल आणि मला माहिती आहे की दादांचं काम सगळं अत्यंत स्वच्छ आणि चांगलंच असतं। ते धडाडीने काम करणारे नेते आहेत आणि ज्या काही गोष्टी असतात त्याला दादा सक्षमपणे त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असतात त्या सांगत असतात। मला वाटत नाही त्यात काही तथ्य असतं आणि जी सहकार्य लागत असतं ते दादा नेहमी करत असतात। थँक्यू। मला वाटतं छत्रपतींचा विचार म्हणजे